कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा। आरोपीला हजर करण्यापूर्वी पुणे कोर्ट परिसरात मविया कार्यकर्ते जमले। आरोपी दत्तात्रय गाडीवर बांगड्या फेकण्याच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। स्वारगेट परिसरातील अत्याचाराच्या घटनेनंतर संताप। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडीला 70 तासानंतर गुन्हाट गावातून केली होती अटक। अटकेआधी आरोपी गाडीचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न। प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे। आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींची ओळख करायचा। याआधी आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न। पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल। संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला। आरोपी गाडीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। किती डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर ठाकरेंची टीका। तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो, शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगणार। पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमताने निर्णय, सूत्रांची माहिती। एचएसआरपी नंबर प्लेटच्या किमतीला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना पत्र। तर महाराष्ट्रात नंबर प्लेटसाठी तिप्पट दर आकारण्यात येत असल्याचा अवघडांचा आरोप। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोने ऐतिहासिक टप्पा गाठला। मेट्रो 3ची कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण। आचार्य यात्रे चौक ते कफ परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 57 मजूर दबल्याची माहिती। चमोलीमधील दुर्घटनेत रस्तेकाम करणाऱ्या 16 मजुरांचं रेस्क्यू। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।